ऑपरेशन कवच अभियानातून आमदार प्रताप अडसर यांच्या युवकांना व्यसनमुक्तीचा संदेश. अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या संकल्पनेतून व दत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या ऑपरेशन कवच व्यसनमुक्ती जनजागृती रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ऑपरेशन कवच अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियानात आज 18 जुलै शनिवार रोजी सकाळी 10 वाजता आमदार प्रताप अडसर यांनी सहभाग घेत युवक, विद्यार्थी आणि नागरिकांना व्यसनमुक्तीचा संदेश दिला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार अडसर यांनी अंमली पदार्थाच्या व्यसनामुळे व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर होणाऱ्या दुष्परिणामावर प्रकाश टाकला. नशेला नकार, जीवनाला स्वीकार हा संदेश देत तरुणांनी व्यसनापासून दूर राहून शिक्षण, क्रीडा, संस्कार आणि सकारात्मक जीवन मूल्यांचा स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले. अंमली पदार्थ मुक्त, शुद्ध आणि सुरक्षित समाज घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जागरूक राहून अशा जनजागृती उपक्रमांना सक्रिय सहकार्य करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. या अभियानाच्या माध्यमातून समाजात व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण करून युवकांना योग्य दिशा देण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात आला. यावेळी धामणगाव रेल्वे नगर परिषदेचे उपाध्यक्ष बंडूभाऊ मुंदडा, गट नेते नरेंद्रजी चौधरी, नगरसेवक दर्शनजी राठी, जगदीशजी रॉय, रविभाऊ कुकरेजा, गोपालभाऊ द्विवेदी तसेच नगरसेवक, नगरसेविका, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, पोलीस अधिकारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपली नवीन पिढी जी या देशाचा आधारस्तंभ आहे, त्यांना व संपूर्ण समाजाला अंमली पदार्थांपासून दूर ठेवून चांगला आणि व्यसनमुक्त समाज निर्माण करणं हे आज काळाची गरज आहे. मोठ्या प्रमाणात ज्या पद्धतीनं आज अंमली पदार्थांचा वापर सुरू झाला आहे, तो कुठंतरी दूर व्हावा आणि समाजामध्ये जनजागृती व्हावी या उद्देशानं या रॅलीचं आयोजन पोलीस विभागातर्फे करण्यात आलं आहे. त्यामध्ये सामील होऊन मी एकच संदेश सर्व समाजाला, विशेष करून तरुणांना देऊ इच्छितो की या व्यसनांपासून जर आपण दूर राहिलो नाही तर आपलं वैयक्तिक आयुष्य, आपला कुटुंब आणि या समाजाचं सुद्धा पतन होऊ शकते. आणि ते होताना आपण बऱ्याचदा पाहिलेलं आहे. एखादा व्यक्ती त्या कुटुंबातील व्यसनाच्या आहारी गेल्यानंतर त्या कुटुंबाची वाताहत होते. त्यामुळं सगळ्यांनी व्यसनापासून दूर राहून आपली सुरक्षा करणं, आपलं आरोग्य जपणं आणि आपल्या क्षमतांचा वापर या देशाच्या भल्यासाठी, चांगल्यासाठी, समाजाच्या चांगल्यासाठी करणं हे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी मी विभागाचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो.